नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कांद्याची स्थिती कशी चालू आहे, कांद्याला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कांद्याला काय भाव राहील, तज्ञांचे काय मत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। कांद्याला 3000 रुपये हमी भाव देण्याची मागणी, ग्रामसभेत ठराव, 1500 रुपये अनुदान द्या। केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे। उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने राज्यात मोर्चे आंदोलने होत असून शेतकरी संताप व्यक्त करत आहे। कांदा प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी नाशिकमध्ये ग्रामसभा घेण्यात आली। कांदा हे नाशवंत पीक आहे, त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी ग्रामसभेमध्ये करण्यात आली आहे। नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यातील जोंगलटेंगी, नारायणगाव तर येवला तालुक्यातील सत्यगाव व सोमठाणा देश येथे ग्रामसभा हे ठराव करण्यात आले आहे। विशेष म्हणजे पुरुषांसोबत महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित ग्रामस्थांनी चर्चा केली। केंद्र सरकारची धोरणे कांदा उत्पादन शेतकरी विरोधी तर ग्राहक हिताचे असल्याची टीका होत आहे। मागण्या प्रशासनाने विचारण्यात घ्याव्यात, अन्यथा शेतकरी आता मोठ्या आंदोलनाचा निर्णय घेतील, असा इशारा नारायणगाव येथे देण्यात आलेला आहे। ग्रामसभेमध्ये या ठिकाणी देण्यात आलेले आहे। याच धर्तीवर जोंगलटेंभी येथील ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला। तर अनेक शेतकऱ्यांनी गावामध्ये विशेष ग्रामसभा बोलावून कांदा प्रश्नाकडे सरकारने लक्ष वेधले जाईल, अशी माहिती या संघटनेत करण्यात आली आहे। प्रति क्विंटल 25,000 रुपये उत्पादन खर्च असलेल्या आणि 5 ते 6 महिन्यापूर्वी चाळीमध्ये साठवलेल्या कांद्याला आता 800 ते 1000 रुपये हा प्रति क्विंटल सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे राज्याने केंद्र सरकारने मिळून कांद्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, राज्यव्यापी आंदोलन होईल आणि मग त्याला जबाबदार शासनच राहील, असा इशारा या संघटनेने दिला आहे। तर कांद्याला कवडीमोल दर मिळून असताना केंद्र सरकार कांदा दरवाढीसाठी तातडीने उपाय का करत नाही, हा मूळ मुद्दा आहे। कांद्याची दरवाढ न झाल्याने सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष होईल, अशी स्थिती आहे। सरकारने वेळीच पावले उचलावीत, असे भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी म्हणले आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।